नमस्कार, मी सागर राजे प्रभात पर्व न्यूजवर आपलं सर्वांचं स्वागत करतो। 12.5% योजना म्हणजे गावठाण विस्तार नाहीच। 12.5% योजना गावठाण विस्तार असण्याचे सांगून सिडको आणि या ठिकाणी जिल्हाधिकारी ही प्रकल्पग्रस्तांची फसवणूक करत आहेत, दिशाभूल करत आहेत असा आरोप इथल्या करंजाडे ग्रामस्थांनी घेतलेला आहे। आणि खरं म्हणजे सिडकोच्या अधिकाऱ्यांनी समोरासमोर येऊन आमच्याशी डिबेट करावी आणि त्याच्यामध्ये सिद्ध करून दाखवावं की कशा रीतीनं 12.5% योजना म्हणजे गावठाण विस्तार आहे असं थेट आव्हान भूमिपुत्र देत आहेत। खरं म्हणजे यासाठी बोलण्यासाठी ज्येष्ठ वकील या ठिकाणी PC पाटील साहेब असतील, शिवाय विकास पाटील साहेब असतील आणि या ठिकाणी गावठाण विस्तार अभ्यासक किरण पाटील असतील, करंजाडे गावचे सरपंच मंगेश शेठ शेलार असतील किंवा समितीचे अध्यक्ष कर्नाल शेठ शेलार असतील, ही मंडळी शिवाय सर्व करंजाडेचे संबंधित ग्रामस्थ देखील या ठिकाणी जमलेले आहेत। आपल्याला गावठाण विस्तार म्हणजे 12.5% योजना म्हणजे गावठाण विस्तार नाही याच विषयावर चर्चा करायची आणि सुरुवात आपण ॲडव्होकेट विकास पाटील यांच्याकडनं करणार आहोत। खरं म्हणजे 12.5% योजना म्हणजे गावठाण विस्तार असं सिडको सांगते आणि आता तुमचं असं म्हणणं आहे की 12.5% योजना म्हणजे गावठाण विस्तार नाही असं तुम्हाला वाटतं। खरं म्हणजे या चर्चेला खूप या मुद्द्याला खूप उशीर झालेला आपण असं म्हणूया। याविषयी आता लोकांना जागृती झाली की गावठाण विस्तार झाला पाहिजे आणि आता सिडको सांगते की बाबा गावठाण विस्तार तर ऑलरेडी झालेलाच आहे। 12.5% योजना म्हणजेच आम्ही गावठाण विस्तारासाठी ती दिलेली जमीन आहे। आता तुमचं असं कसं म्हणणं आहे की बाबा 12.5% योजना म्हणजे गावठाण विस्तार नाही? सिडको प्रकल्पग्रस्त, माझं नाव ॲडव्होकेट विकास पाटील, गोठिवली गाव, नवी मुंबई। सिडको प्रकल्पग्रस्तांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन त्यांची पूर्णपणे दिशाभूल करत आहे असं मी ठामपणे बोलेन। वास्तविक गावठाण विस्तार योजना ही लोकसंख्या वाढीवर डिपेंड आहे। लोकसंख्या जर वाढली तर ग्रामपंचायत काळामध्ये एक कमिटी, त्यांची जी कमिटी असायची ती कलेक्टर लेवलला एक प्रस्ताव पाठवायची की आमची एक लोकसंख्या गावाची वाढलेली आहे, तर कौटुंबिक गरजा ज्या होत्या किंवा कौटुंबिक जी वाढ होती त्या अनुषंगानं आमच्या गावाचं सीमांकन करा आणि आम्हाला तिथं सुखसुविधा पुरवा। गोठिवली गावामध्ये 56 गुंठाची जागा 1963 साली गावठाण विस्तार योजनेअंतर्गत त्यावेळेला जिल्हाधिकारी यांनी वगळलेली होती आणि ही माहिती मी वारंवार प्रसारित करत असतो। तसे कागदपत्र देखील माझ्याकडं उपलब्ध आहेत। करंजाडे गावाच्या बाबतीत जी कागदपत्र मी वाचली तिथं मला अतिशय म्हणजे जाणवलं की सिडको किंवा प्रशासन कशी प्रकल्पग्रस्तांची फसवणूक करते। गावठाण विस्तार करताना तुम्हाला एक विस्तारित गावठाणामध्ये कुठल्याही प्रकारचा भाडेपट्टा करता येत नाही, हा एक थंब इम्प्रेशन आहे। सिडकोनं 12.5% योजनेअंतर्गत भाडेपट्ट्यानं करारनामा करताना आपल्याबरोबर 60 वर्षाचा करार केला। गावठाण विस्तार योजनेअंतर्गत कुठल्याही प्रकारचा भाडेपट्टा आपल्याला करता येत नाही। दुसरी गोष्ट, ह्या ज्या जमिनी आहेत भाडेपट्ट्याने दिलेल्या त्या वर्ग 2 मध्ये दिलेल्या आहेत, त्याच्यामुळं आपल्याला ह्या जमिनी विकता येत नाही। बरेचसे राईट्स आपल्याकडं नाही आहेत जे सिडकोने स्वतःकडे राखून ठेवलेले आहेत आणि वर्ग 1 मध्ये असे भूखंड जे आहेत ते वर्ग 1 मध्ये कन्वर्ट करणं ही जबाबदारी आहे जिल्हाधिकाऱ्याची। परंतु सिडको स्वतःला ह्या जमिनीचा मालक समजते, परंतु असं नाही आहे की ह्या जमिनीचं सगळं राईट्स जे आहेत ते कलेक्टरकडे आहेत। दुर्दैवानं आपल्या काही ज्या सामाजिक संघटना होत्या, जे राजकीय लोक होती, जे नेते होते, त्यांनी या संदर्भात योग्य मार्गदर्शन किंवा शासनाकडं पाठपुरावा केलेला नाही। त्यावेळचं त्यांचं ते अज्ञान होतं, जाणीवपूर्वक म्हणतं, तो वेगळा विषय, परंतु केलं नाही, ही वस्तुस्थिती केलं नाही। त्यांनी कुठलाही पाठपुरावा शासन दरबारी केलेला दिसत नाही आजपर्यंत आणि ह्याच गोष्टीचा फायदा सिडको प्रशासन घेत आहे आणि जिल्हाधिकारी पण देखील। बरं, मी खरं म्हणजे ना किरण पाटील यांच्याकडे जाणे तत्पूर्वी मला ॲडव्होकेट PC पाटील खरं म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीचा अतिशय अभ्यास किंवा कागदोपत्री पाठपुरावा त्यांनी केलेला आहे। अनेक दस्तऐवज सिडकोचे या संबंधात त्यांच्याकडे आहेत आणि सातत्याने म्हणजे अगदी सिडकोने ज्या काळात सिडको सुरुवात झाली तेव्हापासून तर आतापर्यंत सुद्धा लढा त्यांचा थांबलेला नाही। पाटील साहेब, खरं म्हणजे तुमचं देखील असं म्हणणं आहे की गावठाण विस्तार म्हणजे 12.5% योजना म्हणजे गावठाण विस्तार नाही। सुरुवात कशी झाली होती की बाबा हे गावठाण विस्तार आहे असं सिडकोने कधी नक्की बोललं होतं का याविषयी? आता गावठाण विस्तार जो रेव्हेन्यू कोडच्या माध्यमातून जो उल्लेख करतो तो तुमच्या गावाच्या विकासासाठी जी लागेल ती जागा त्यामध्ये इन्क्लूड करणं आणि त्याप्रमाणे गावठाण विस्ताराचं हद्द हे करणं, सिटी सर्वे करून त्याचं भूमापन करून देणं किंवा त्याला मार्किंग करणं असं आहे।
पण हे जे आत्ता जे हे मिसअंडरस्टँडिंग जे झालेलं आहे, ही सिडकोने दिलेले गावठाण विस्तार योजनेच्या सध्यामध्ये नाव आहे, त्याला थोडंच नाव तेच आहे गावठाण विस्तार, पण तो त्या क्षेत्रात नाही. हा जो आहे मोबदल्याच्या सोबत आलेला गावठाण विस्तार आहे. ओके, म्हणजे सिडकोने ज्या काळात 12.5% योजना लागू केली त्या काळात ते गावठाण विस्तार आहे असं त्यांनी म्हणलं होतं. गावठाण विस्तार त्यांनी केलाच नाही, ते गावठाण विस्ताराच्या सीमात त्यांनी आखला गेलाच नाही ओके, सरकारतर्फे. तेव्हा ती गावठाण विस्तार क्षेत्रात जर आखला गेले असता तर आज जो आपले प्रश्न निर्माण झाले ते प्रश्न निर्माण झाले नसते. बरोबर. आणि आता जे प्रश्न असतात, जे गावठाण विस्तार समजा 70 साली 2180ला घेतलं असेल, किंवा ज्या वेळेला जमीन घेतली ज्या वेळेला जे गावची, त्या तारखेमध्ये गावठाण विस्तार जर केला असतात तर आज ते क्षेत्र बरंच मोठं होऊ शकलं असतं. दर 10 वर्षानं त्याच्यामध्ये शेतकरी आणि बिगर शेतकरी जे आहेत, कामगार असतील त्यात काम करणारे असतील, शेतमजूर असतील किंवा कारागीर असतील, ग्रामीण कारभार सुतार कार्पेंटर वगैरे जे असतील ते काम करताना शेती नाहीत, त्यांच्यासुद्धा गावात इन्क्लूड झालं असतं. पण त्यामुळे त्यांनी तसं न केल्याकारणे ही गावठाण विस्तार योजना जी सिडकोने गोडस नाव दिलेलं आहे, तो तुम्हाला दिलेल्या जमिनीच्या मोबदल्यात मिळणारं क्षेत्र आहे, तो आहे. तो गावठाण विस्तार म्हणजे रेव्हेन्यू कोडच्या गावठाण विस्तार तो येत नाही त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे आपण थोडी फसवणूक झालीच आहे. बरोबर, दुर्लक्ष झाले 100%. बरं, अतिशय महत्त्वाची गोष्ट त्यांनी सांगितली. एक तर म्हणजे आता गावामध्ये शेतकरी जसा असतो तसा शेतमजूर देखील असतो ज्याच्याकडे शेती नसते. मग त्यावेळेला तिथे आदिवासी असतील, कातकरी असतील किंवा तत्कालीन मागासवर्गीय समाजाचे, अगदी बौद्ध समाजाचे त्यावेळची लोकं असतील, त्यांच्या जमिनीच नव्हत्या. आणि गावठाण विस्तार हा फक्त काय जमीन असेल त्यालाच लागू नसतो, म्हणजे ज्याची जमीन नसेल त्याला देखील गावठाण विस्तार लागू असतो. ग्रामीण कारागिरांसाठी येते आणि तितकंच सत्य आहे. त्यांनी त्या नावाचा फायदा घेतला. त्या ठिकाणी असे कारागीर जे आहेत, ती योजना वाटतं फक्त तुर्ब्याला राबवली गेली. जे कोणी असतील ग्राम कारागीर असतील, कारागीर असतील, त्यांना 40-40 मीटरचं प्लॉट दिलं. पण माझा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की रेव्हेन्यू कोडच्या ॲक्टप्रमाणे गावठाण विस्तार जर केलं असतं तर हा क्षेत्र जे आत्ता जे घोषित करतात तो क्षेत्र कितीतरी पुढे गेलं असतं. म्हणजे तुमचं म्हणणं आहे 12.5% योजना जी 94 साली लागू करण्यात आली आणि त्याच्यानंतर काय 100 वर्षाची तरतूद केली होती का सिडकोने? 12.5% योजनेनं म्हणजे पुढच्या 100 वर्षाचा जेवढी लोकसंख्या वाढेल त्यांच्यासाठी ती पुरेशी आहे. म्हणजे थोडक्यात इथे कन्फ्युजन आहे असं बोलूया आपण. आणि त्याच्यानंतर आपण किरण पाटील यांच्याकडे खरं म्हणजे नाही तुमच्याशी मी अगदी थेट विषयावर बोलणार आहे. एकतर हा मुद्दाच मुळात उपस्थित कशामुळे झालेला आहे, करंजाडे ग्रामस्थांची जी याचिका हायकोर्टात दाखल करण्यात आली होती त्यानंतर त्या संदर्भात कोर्टाने निर्देश दिले की बाबा संबंधित कलेक्टर यांच्या दालनात या संदर्भात सुनावणी चालाव्या. आणि त्यानंतर ज्यावेळी तिथे सुनावणीच्या दरम्यान सिडकोने जेव्हा आपलं म्हणणं दाखल केलं की 12.5% योजना म्हणजे गावठाण विस्तार आहे, आणि त्यानंतर बोलायचं आहे का आपल्याला? ओके ओके, थोडं 2 मिनटं आवाज. तर लाईव्ह आहे, हे लाईव्ह आहे, त्याच्यामुळे काय आता येथे म्हणजे त्याची बाजू बरोबर समज. ओके, नमस्कार, मी किरण पाटील, पेंधर गावचा रहिवासी, परिवर्तन गावठाण विकास सामाजिक संस्थेचा एक प्रतिनिधी म्हणून मी आणि आमच्या गावचे सचिव किसन निरोडकर साहेब इथे उपस्थित आहेत. मुळात हा विषय सुरू असा झाला का पेंधर गावातून याची सुरुवात झाली. साधारणतः डिसेंबर 2019ला म्हणजे पहिल्या लॉकडाऊनच्या अगोदर आम्हाला जमीन संपादनाच्या आणि ताब्याच्या सिडकोकडून नोटिसेस आल्या. मग गावातली आम्ही कमिटी करून वर्गणी काढून सर्वांमध्ये कमिटी बनवली आणि मग हायकोर्टमध्ये रिट पिटिशन अशी केली का बाबा आमच्या गावचा जो मूळ गावठाण आहे तो साधारणतः 1 एकरच्या पण आतमध्ये होता आणि गाव आता आमचं भरपूर म्हणजे 60-70 एकरच्या पुढे वाढलेलं आहे. त्याचा विस्तार होत गेला, नैसर्गिक वाढी लोक घरं बांधत गेली. आता तो कॉन्ट्रॅक्टिव्ह विषय असा होतो म्हणजे चर्चेचा विषय होतो बाबा तुमची घरं जी आहेत ती सिडको संपादित किंवा सिडकोच्या नोटिफाईड जागेमध्ये किंवा गुरचरणीच्या जागेमध्ये किंवा MIDCच्या जागेमध्ये आहेत. पण मुळात जसं PC पाटील साहेब किंवा विकास पाटील साहेब आता बोलले का 1966चा जो जमीन महसूल अधिनियम आहे त्यानुसार प्रत्येक गावाला एक गावठाणवाडीची तरतूद सरकारने करून ठेवली होती. दुर्दैवाने आपल्या त्याचे प्रस्ताव गेले नाही आहेत. पण ज्या वेळेला 3/2/70ला सिडकोचं नोटिफिकेशन पडलं त्यावेळेला जर भूसंपादन जी बॉडी होती रायगड कलेक्टर आणि ठाणा कलेक्टर त्यांनी जर गावांचे सर्वेक्षण करून गावाची एक निश्चित सीमा ठरवली असती त्याच्यानंतर म्हणजे पुढच्या कुटुंबवाढीचा विचार करून आणि त्याच्या बाहेरची जमीन जर नोटिफाय करून संपादन केली असती आज ती वेळ आली नसती. 72च्या एका हायकोर्टच्या योजनेत त्यांनी ते सुनावलं होतं पण त्यांनी त्याची अंमलबजावणी केली नाही. तिथे असं झालं होतं की सरसकट त्यांनी भूसंपादन केलं होतं. जे अगदी गावच्या शेवटच्या टोकाचं जे घर आहे किंवा मालकीची जागा आहे शेतजमीन असेल त्यावेळी तशीच संपादन शेत जमिनीचं संपादन केलं. पण ज्याच्यावर सिडको स्थापनेच्या आधी 100 वर्ष जुनी घरं होती कारण त्यांनी ते पंचनामेच केले नाही. जी लँड रेव्हेन्यू कोड जो असतो संपादनाच्या आधी गावांचे पंचनामे करायचे. साहेबांनी PC पाटील साहेबांनी ते दस्तावेज आम्हाला दाखवले की बाबा त्यांनी क्लिअर कट कबूल केलं आहे ऑन रेकॉर्ड अवॉर्डवर सिडकोने का गावांचं संपादन
करायच्या वेळी आम्हाला जी जॉईंट मोजणी करायची होती ती लोकांचा विरोध असल्याकडे आम्हाला ती करताच आली नाही. मग त्यांनी ते ऑन रेकॉर्ड कबूल केलं की आम्ही पंचनामेच नाही केले. उदाहरणार्थ तिथे कुठलं घर आहे, विहीर आहे, गोठा आहे, या अशा गोष्टी असतील त्याच्या नोंदीच घेतल्या नाही. डायरेक्टली त्यांनी त्या सहितच सिडकोने ते उतारांवर सिडकोचा शिक्का टाकला. तसं झाल्यामुळं करंजाडे जे पनवेलच्या बाजूला गाव आहे त्या गावाचं मग तशीच परिस्थिती 3 एकरमध्ये त्यांचं मूळ गावठाण जे सरकारी अभिलेखावर दिसत होतं. आणि आजच्या परिस्थितीला जेव्हा आम्ही त्या गावचं, कारण आपण पाठपुरावा केला तर सरकार लक्ष देत नाही, त्याच्यामुळं त्या करंजाडेच्या गावांनी कर्णशेठ शिरा त्याचे अध्यक्ष होते, रामेश्वर आंग्रे होते, इतर मंडळी पूर्ण सागर आंग्रे आहेत, ह्या गावचे सगळे लोक एकत्र आली, वर्गणी काढून त्यांनी गाव स्वतः मोजलं. तेव्हा त्यांनी निदर्शन की गावात आपला 11 एकर झालेलं आहे. मग तिथे सिडकोची जागा असेल, गुरचरणीची जागा असेल, सरकारी प्राधिकरणाची जागा असेल, पण ताबा यांचा आहे. कारण सरकारने यांना तशी मुभा ठेवलीच नव्हती. नैसर्गिक वाढ होत गेली, त्यांनी घरं बांधली आणि त्यांनी जिथपर्यंत त्यांचा ताबा कब्जा गेला आहे तिथपर्यंत डिमार्केटेड नकाशा मंजूर करण्यासाठी माननीय उच्च न्यायालयामध्ये पिटिशन दाखल केली. पिटिशन दाखल केल्याने कोर्टाने असा अभ्यास केला माननीय उच्च न्यायालयाने आणि केस तहकूब अशी केली की बाबा हा महसूल म्हणजे सीमांकन झालं, गावठाण विस्तार झाला, हे महसूलशी निगडीत विषय असल्याकारणे कोकण विभागीय आयुक्तांनी रायगड जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं का तुम्ही याविषयी सुनावणी घ्या आणि 8 आठवड्यामध्ये आम्हाला अहवाल द्या. मग रायगडचे तत्कालीन जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर साहेब होते, त्यांनी सुनावणी घेतली. त्या सुनावणीला सिडकोचे CLSO संजय कुमार खत्री उपस्थित होते आणि पनवेलचे प्रांताधिकारी राहुल मुंडके उपस्थित होते, कर्णा शेठ शेलार आणि त्यांचे इतर प्रतिनिधी, आम्ही स्वतः, राजाराम पाटील साहेब आणि आमचे वकील प्रशांत पाटील ते उपस्थित होते. त्यावेळेला कलेक्टर रायगड यांनी CLSO सिडको संजय खत्री आणि रायगडचे पनवेलचे प्रांत अधिकारी राहुल मुंडके यांना आदेश दिले होते का सीमांकन हा विषय TLRशी पण संबंधित आहे, भूमी अभिलेखशी, तरी पुढच्या तारखेला भूमी अभिलेखला पण तुम्ही या केसमध्ये पार्टी करा असं उच्च न्यायालयाला कळवा. आणि करंजाडे गावची 1970 सालापासूनचे जे काही घरांची संख्या सीमांकनाची म्हणजे कितपर्यंत बाँड्री पोचली होती तो पूर्ण रेकॉर्ड पाटलावर आणायचा. बरोबर आहे, त्याची आजपर्यंत अंमलबजावणीच झाली नाही. कारण कलेक्टर आदेश देतात हायकोर्टच्या निर्देशानुसार, म्हणजे हा हायकोर्टचाच निर्देश होता, तर त्याची अंमलबजावणी आजपर्यंत CLSO गरजपोटी संजय कुमार खत्री आणि पनवेलचे प्रांत अधिकारी मुंडके साहेब यांनी त्याची अंमलबजावणी केलीच नाही. त्यांनी त्या आदेशाची प्रत घेऊन तहसीलदारमार्फत करंजाडे गावची पाहणी करायला पाहिजे होती. तुम्ही मालकी देणार नाही देणार ते शास्त्रीय निर्णय धोरण होईल, पण तुमची तत्कालीन आता सध्या ड्युटी अशी आहे का गावात येऊन तुम्ही पाहणी करायला पाहिजे. किती घरं आहेत, 70ला किती होती, 84ला किती झाली, आता गाव कुठपर्यंत पोचलं आहे, सीमा कुठपर्यंत पोचली, जागा सिडकोची असेल, प्राधिकरणाची असेल, तो कॉन्ट्रॅक्टविषयी उच्चस्तरीय समिती नेमेल आणि त्यावेळेला ते कायम करायचं का खारिज करायचं ते समिती ठरवते. पण आता तुम्हाला कलेक्टरांचा आदेश आहे, हायकोर्टचा आदेश आहे की गावाचं पंचनामे करा, त्याची अंमलबजावणी अजिबात होत नाही. उलट सिडको ॲफिडेविट अशी टाकते का करंजाडे गावाला 1994च्या शासन निर्णयान्वये त्यांच्या पात्रतेनुसार 12.5% भूखंड आम्ही वाटप केलेले आहेत. त्याच्यामुळं त्यांना परत आता गावठाण विस्तार द्यायची गरजच नाही. तर तो खूप घातक त्यांचा क्लेम आहे आणि ते काय करतात का कोर्टाला पण दिशाभूल करतात आणि प्रकल्पग्रस्तांची फसवणूक करतात. ह्या मुद्द्यावर अजून पुढे जाण्यासाठी, कारण आपल्याला कोर्टाचं पाठबळ पाहिजे, राजकीय पाठबळ पाहिजे, कारण हा जवळजवळ पॉलिटिकल विलचा विषय झाला आहे आता. म्हणून आम्ही आमचे स्थानिक तत्सम लगेच जे आमचे पनवेलचे आमदार आहेत माननीय प्रशांतदादा ठाकूर साहेब यांची भेट घेतली आणि त्यांना आम्ही हा प्रस्ताव दिला का आम्हाला सीमांकित नकाशा मंजूर करून पाहिजे, तुम्ही तसा आवाज विधानसभेमध्ये उठवा. त्यांनी तो प्रश्न उपस्थित केला की झटकून त्यांची बाँड्री तरी घोषित करावी प्रशासनाला मदतीत घेऊन. तसा पत्रव्यवहार केला. त्या पत्राचं उत्तरसुद्धा CMOकडनं सिडकोला आणि सिडकोकडनं आम्हाला हेच आलं आहे का तुम्हाला 12.5% दिले, मग आता परत गावठाण विस्तार तुम्ही कशाला मागता, ते देता येणार नाही. तुम्ही ना जिल्हाधिकाऱ्यांनी पण फसवणूक केली असं कसं म्हणता? एकतर जिल्हाधिकाऱ्याने आदेश दिले होते, तत्कालीन महेंद्र कल्याणकर असतील त्यांनी आदेश दिले होते की बाबा ही या ठिकाणी TLRला त्या ठिकाणी पार्टी करून तिथला काय असेल पंचनामा करून ती माहिती देण्यात यावी. म्हणजे 1970 सालपासून तर आता काय तिथे बदल झालेला आहे. त्यांनी तर योग्य त्या ठिकाणी भूमिका मांडली होती. जिल्हाधिकारी फसवणूक नाही केली, सिडकोने जिल्हाधिकाऱ्यांना दिशाभूल करून आमची फसवणूक केली असं बोलतोय. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची अंमलबजावणी सिडको आणि आपले प्रांत अधिकारी करतच नाही. त्यांनी आजसुद्धा जर जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिले म्हणजे ते कोर्टाने दिलेत, कारण हायकोर्टने जिल्हाधिकाऱ्यांना प्राधिकृत केलं सुनावणी घेण्यासाठी आणि जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं करंजाडेचं 17 सालचा रेकॉर्ड पाटलावर आणा. त्या टायमाला सीमा किती वाढली होती, 84ला किती वाढली होती, ते लिखित असताना तुम्ही त्याची अंमलबजावणी करतच नाही. आज 4-5 महिने झाले या गोष्टीला. त्याच्यानंतर सुनावणी झाली का? त्याच्यानंतर आता पुढची सुनावणी झाली असं आम्हाला ऐकून आहे, पण त्याची प्रत आम्हाला अजून भेटलीच नाही आहे. ओके. बरं, या ठिकाणी एक मुद्दा, महत्त्वाचा मुद्दा आहे. आपण म्हणतो त्याप्रमाणे गावठाण विस्तार योजना हे आपले पहिल्या मूळ योजना कुठल्या गावठाण विस्तार लँड रेव्हेन्यू कोडप्रमाणे आहे, त्याप्रमाणे गावाच्या विस्ताराप्रमाणे गावठाण व्हायला पाहिजे. आता ज्या वेळेला आमची जागा प्रत्यक्षात तुम्ही जेव्हा तुम्ही ताब्यात घ्याल त्यावेळेला त्या ठिकाणी ती गावठाण योजनेचं क्षेत्र किती येऊ शकतो
याचं कुठे हे झालंच नाही, बरोबर. असेसमेंट झालंच नाही. त्याच्यामुळे आता ते सांगतात तुम्हाला गावठाण जसं प्लॉट दिला 12.5 ते त्यामध्ये येऊ शकत नाहीत. आम्हाला त्या लँड कोडच्या प्रमाणे जे आहे ते प्लॉट मिळाल्यानंतर त्याच्या पुढच्या सीमेत ते 12.5 किंवा 10% यायला पाहिजे, ते झालं नाही. तेव्हा शेतकऱ्यांची फसवणूक जाते. बरं, आता या ठिकाणी आहे ना मंगेश शेलार असतील, सरपंच आहेत करंजडा गावचे. पण तुमची काय भूमिका आहे, कारण हा विषय तो करंजडाशी निगडीत आहे. नक्कीच आम्हाला जिथपर्यंत न्याय मिळत नाही तिथपर्यंत आम्ही लढा चालूच ठेवू. आम्हाला सर्वांना न्याय द्यायचा आहे. आम्हाला शिडकोनी न्याय देणे गरजेचं आहे आम्हाला. बरं बघा, आता कर्नल शेठ शेलार जे समितीचे अध्यक्ष आहेत आणि तुमच्या नावानेच ही सगळी याचिका होती. आता तुमचं काय सगळं या बाबतीत म्हणणे? आम्हाला जो आत्तापर्यंत त्यांची काही प्रत मिळाली, निकालाची प्रत मिळाली नाही आणि आम्हाला जिथपर्यंत न्याय मिळत नाही तिथपर्यंत आम्ही हा लढा चालूच ठेवू. आणि विशेष गोष्ट आहे म्हणजे आम्ही त्यांच्याशी हायकोर्टाला न्याय मिळालं तर सुप्रीम कोर्टाला जाऊ, पण आम्ही न्याय मिळवून घेतल्याशिवाय राहणार नाही. तर म्हणजे थोडक्यात इथे प्रकल्पग्रस्तांची भूमिका अशी आहे की शेवटपर्यंत आम्ही हा लढा सुरू ठेवू. मग आता हायकोर्टात जरी निर्णय काय लागला, जर तो आमच्या बाजूने असेल तर निश्चितच वेगळा विषय, परंतु आम्ही सुप्रीम कोर्टात देखील जाण्याची तयारी या ठिकाणी ठेवू. गावचे पोलीस पाटील या ठिकाणी आहे, कुणाल लोंढेजी काय बोला थोडक्यात? नाही, आता काकांनी आमच्या ॲडव्होकेट आहेत त्यांनी पूर्ण सविस्तर माहिती दिली आणि नितीन आपला किरण पाटील यांनी सविस्तर सांगितलं. ॲक्च्युली काय माहिती आहे का, याच्यामध्ये शेतकरी आता एखादा बिन शेतकरी आहे म्हणजे त्याला शेतीच नाही आहे, तर अशाही तिथल्या रहिवाशाचा फसवणूक झाल्यासारखं झालं. कारण की जर शेतकऱ्याला तुम्ही जर त्याच्या जमिनी संपादित करून त्याच्या बदली जर मोबदला दिला शिडकोनी तर ते आम्ही मान्य करू. पण तुम्ही जर तो मोबदला असा सांगताय की ते गावठाण आहे, आम्ही गावठाण आहे, 12.5% गावठाण आहे, ते चुकीचं ठरणार आहे. कारण की कुठल्याही याच्यामध्ये ते बसत नाही आहे. दुसरी गोष्ट, जर तुम्ही गावठाण मान्य करता, मग बाकीचे जे म्हणजे त्यांच्या जमिनीच नाही आहेत आणि त्या जे वर्षानुवर्ष राहत आहेत, त्यांची वाढ झालेली, नैसर्गिक वाढीपोटी घरं बांधलेली आहेत, मग त्यांना तुमचं काय मोबदला असं आहे ना. मग त्याच्यामुळे सिडको प्रशासनला विनंती आहे की आमच्यासारख्या लोकांच्या म्हणजे शेतकरी बांधवांच्या तुम्ही फसवणूक करू नका. तुम्हाला जर गावठाण विस्तार जर तुम्ही मान्य बोलत असाल तर आमच्या समोरासमोर, आमच्या पंच कमिटीच्या समोर आपण एकदा चर्चेचं नियोजन करावं. आम्ही त्यासाठी आम्हाला दाखवून द्या किंवा आम्ही तुम्हाला दाखवून देऊ का ते कसं काय करतायत, कुठल्या नियमात बसतं, कुठल्या नियमात बसत नाही. तर आम्ही तुमच्याशी चर्चा करायला तयार आहोत. पण तुम्ही शेतकऱ्यांच्या, नवी मुंबईमधल्या शेतकऱ्यांची अशी फसवणूक करू नका, हीच एवढी मागणी असणार आहे. आणि आम्ही शेवटपर्यंत आमचे जे कर्नल शेठ शेलार आहेत, अध्यक्ष आहेत, मंगेशजी सरपंच आहेत शेलार साहेब, आणि पूर्ण आमची जी गाव कमिटी आहे ही पूर्णपणे ह्याबाबत न्यायालय प्रक्रियामध्ये पूर्णपणे आम्ही खांद्याला खांदा देऊन आम्हाला करंजडे ते ग्रामस्थांना न्याय मिळवून द्यायचा प्रयत्न करू. आणि नक्कीच याच्याबद्दल आमचे जे सहकारी आहेत आणि हे सगळे सहकारी आम्ही घेऊन हा पूर्णपणे लढा चालूच ठेवू, याची मी शाश्वती देतो. एक गोष्ट तर क्लिअर आहे की सिडकोने शेतकऱ्यांची किंवा प्रकल्पग्रस्तांची फसवणूक केली असा जरी इथल्या सगळ्या अभ्यासकांचा आरोप असला तरी भूमिहीनांची मात्र नक्कीच फसवणूक करतात असं या ठिकाणी दिसतंय. म्हणजे 12.5% योजना हे जर गावठाण विस्तार आहे तर मग तिथले तत्कालीन आदिवासी असतील. आता मला दिसतं की पेंधरच्या गावाला बाजूला एक आदिवासी वाडी आहे, या ठिकाणी पेठाली गाव येते तिथे एक आदिवासी वाडी होती, परत रोडपल्ली असेल तिथे आदिवासी वाडी होती. त्यांना कुठली गावठाण विस्तार तुम्ही दिली? म्हणजे त्यांची परिस्थिती तर अतिशय दयनीय आहे. म्हणजे एका ठिकाणी घटनेनं जर सर्वांना समान न्याय दिलेला आहे, मग इथे गरिबाला न्याय नाही असंच या ठिकाणी बोलावं लागलं. काय म्हणलं? खरं आहे. कारण ग्रामीण कारागार जे होते त्यांनी 10-40% शारीरिक भूखंड द्यायचा प्रयत्न, पण ते गावातल्या पण त्यांचं ॲक्च्युअली जे गव्हर्नमेंट यायला पाहिजे जागा वाढ झाली असते गावाची, तर त्यांना तसंच फायदा मिळू शकला असता. फायद्यापासून बघा ना, आदिवासी वाडीत मला तर आठवत आहे की बाबा आमच्या पेठालचा आदिवासी वाडा जो मूळ ठिकाणी होता तो उचलून डायरेक्टली दुसरीकडे नेला. आता त्यांना काय खरं म्हणजे ते जागेवर येते ते अजून देखील अनधिकृतच आहेत. म्हणजे त्यांना कुठल्याही पद्धतीने ना ते अधिकृत म्हणून तिथे बसवलेले नाहीत. ते कधी हटू शकतात? आता काय जोपर्यंत हटत नाही तोपर्यंत आहे. म्हणजे ह्या सगळ्याचे धोके तुम्हाला काय वाटतात भविष्यात? म्हणजे आता जर 12.5% योजना म्हणजेच गावठाण विस्तार असं जर गृहीत धरले तर भविष्यात किती धोके आहेत या सगळ्याचे? बघा, हे सगळं हुकुमशाही चालू आहे. भारतीय राज्यघटना आहे, त्याच्यामध्ये अन्न, वस्त्र, निवारा हे सगळं गरीब घटकाला मिळालं पाहिजे. तो एक अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा भाग आहे. परंतु सिडको इथं एवढी फसवणूक करते. दुर्दैवाची गोष्ट, इथं जनजागृती होणं गरजेचं आहे.
आणि ह्या संदर्भात आता आम्ही इथं जे करंजाडे गावातले जे ग्रामस्थ आहेत किंवा PC पाटील काका आहेत, यांनी आम्ही आता आज असा निर्धार केलेला आहे की ह्याच्या पुढं कायदेशीर सनदी मार्गानं आम्ही हा लढा आता सुरू ठेवणार. पण इथे तुर्भे गावचे आपलं नाव काय? माझं नाव साईनाथ बुवा पाटील, तुर्भेगाव, नवी मुंबई. ओके. माझं असं म्हणणं आहे की जे 12.5% गावठाणाचं जे एकत्रितपणा करून हे करतात सिडको, ते पूर्णपणे चुकीचं आहे. का तर जी पूर्वी गावठाणाची जी घरं होती ती पूर्णपार काळातले आहेत आणि त्याची नोंद फक्त महसूल विभाग या ग्रामपंचायतीमध्ये असायची. बरोबर. मग त्याच्यानंतर जे शिडकोने जमिनी घेतल्या, नवी मुंबई पहिल्यांदा नवी मुंबईकरांच्या घेतल्या, रायगडकरांच्या आत्ता घेतल्या समजा, पण जेव्हा नवी मुंबईच्या घेतल्या जमिनी तेव्हा त्या जमिनीच्या मोबदल्यात जे 12.5% 22% असते किंवा जे PC पाटील समजा 10% म्हणतात, याप्रमाणे त्यांनी प्लॉट आम्हाला इश्यू केले. मग ते जे पूर्वी लोकांनी घरं बांधली, जे भले थोडी गावाच्या सीमेवर बांधली असतील, मग ते ॲक्च्युली त्या याच्यामध्ये त्यांची नोंद हे नाही करायला पाहिजे, त्यांनी इन्क्लूड नाही करायला पाहिजे की तुम्हाला जे प्लॉट आम्ही देऊ ते आणखी त्याचा समावेश या गावठाणातील घरामध्ये होईल. हे पूर्णपणे फसवणूक आहे ग्रामस्थांची. मी याचा निषेध करतो. ओके. बरं परत कोणाला आपल्याला बोलायचं आहे का? ओके, बोला. विशेष म्हणजे असं का कर्नावडे गावाच्या बाजूला आदिवासी वाडी होती बरोबर. वरच्या साईडला. आता त्यांनी सिडकोनीच त्यांना उचलले आणि दुसरीकडे नेऊन ठेवले आणि त्यांच्यावरती असा अन्याय केला आहे का त्यांच्या घराची जी किंमत होती सामान्यतः समजा आज जर तुम्ही जे प्लॉटचे पैसे घेत आहात त्याप्रमाणे आजची त्यांना काय मिळालेलं आहे, 10 लाख न 12 लाखात त्यांची एक घराची किंमत करून तुम्ही चुत्या बनवून त्यांना हे केलेलं आहे. आज त्यांना जागाही ते बिचारे वापरला तरी ठीक आहे. नाही म्हणजे एक प्रकारे गरिबाची आदिवासींची फसवणूक केलेली आहे. आणि ठीक आहे, बोला बोला. नाही तुमचं म्हणणं बोला बोला बोला. काय राजे, सांगायचं तात्पर्य असं आहे की आमचा जो करंजाडे आहे त्या करंजाड्यामध्ये खूप वर्षापासून आदिवासी वाड्या आहेत. आज त्या आदिवासी वाड्यामध्ये आमच्या 5-6 वाड्या आहेत. त्यातली एक वाडी आमची जिथं मूळ होती गावाच्या मागे, तीच वाडी आज डोंगराच्या पायथ्याशी आहे मुळात गोष्ट. आणि बाकीच्या ज्या वाड्या आहेत त्या रेल्वे ट्रॅकच्या या साईडला आहेत, कोण नदीच्या बाजूला आहे, कोण गावात, आणि जिथे प्लॉट निघालेले आहेत तिथे आहे. तर सांगण्याचं तात्पर्य असं आहे की त्या आदिवासी वाडीचं पुनर्वसन सिडको का करत नाही आणि तिथे न बघता, न काय प्लॅनिंग करता, न जागेवर जाता तिथे तुम्ही प्लॉट कुठल्या आधारे डिक्लेरेशन करता. ही सगळ्यात मोठी शोकांतिकेची गोष्ट आहे. कारण की साहेब काय झालं आहे माहिती आहे का, आमचा जो आदिवासी बांधव आहे तो आमचा आहे आणि त्याच्यावर होणारा अन्याय आम्ही कदापि खपून घेणार नाही. कारण की ते तळागाळातलं आदिवासी आहे, ते उदरनिर्वाह त्यांचा सकाळी जाऊन संध्याकाळी असतं, त्याच्यावर ते जगत आहेत. मग आज तुम्ही आदिवासींसाठी तुम्ही कुठलं नियोजन केलं आहे, आज त्यांच्यासाठी तुम्ही काय केलेलं आहे, कुठे प्लॉट आरक्षित दिलेत का, त्यांना राहायचं पूर्ण नियोजन केलं आहे का. एखादा 100,000 मीटर असो, 2,000 मीटर असो, तिथे त्या आदिवासींना वसवण्याचा असं काय प्लॅनिंग आहे का तुमचा. तुम्ही भूखंड देताय, तुम्ही लीजवर देताय, तुम्ही सगळं करताय. एखादा बिल्डर मोठा आला की त्याला ते प्लॉट देऊन टाकताय. मग तिथल्या आदिवासींचा विचार का करत नाही, ही खरी शोकांतिकेची गोष्ट आहे. माझी शासनाला अशी विनंती सिडकोला की तुम्ही आदिवासींच्या बाबतीत ही थोडं गांभीर्याने घ्यावं. आणि नक्कीच आम्ही सगळे ग्रामस्थ आज आमचे सरपंच आहेत आणि नक्कीच आम्ही सरपंचाच्या मार्गदर्शनाखाली हा लढा आणि ह्याविषयी आम्ही नक्कीच सिडकोच्या अधिकाऱ्यांशी याचा जाब विचारू. बरं, मला या ठिकाणी मुद्दामच मला विनंती करते, जे आदिवासींचे विचार नेते असतील त्यांनी देखील या प्रश्नाकडे गांभीर्यानं पाहिलं पाहिजे. म्हणजे बाकीच्या ठिकाणी ठीक आहे, तुम्ही आंदोलनं करा, सगळ्या गोष्टीसाठी न्याय मागत राहाल, परंतु हा प्रश्न नवी मुंबई म्हणजे भागातील किंवा पनवेल या संपूर्ण सिडको भागातील प्रश्न अगदी महत्त्वाचा प्रश्न आहे की बाबा आदिवासींच्या विषयी काय नक्की झालं. कुठला अधिकारी होता की त्यांनी त्या ठिकाणी आदिवासी असताना देखील त्या ठिकाणी म्हणजे प्लॉट तिथे टाकले आणि त्यांना उचललं, कुठल्या नियमाने उचललं, कुठला आदेश होता, कुणी आदेश दिला होता, या सगळ्याची देखील मग त्या ठिकाणी पाहणी करायला पाहिजे. जो अधिकारी होता ज्याने केला तो दोषी आहे ना, त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे असं या ठिकाणी म्हणता येईल. कारण भारतीय घटनेने सर्वांनी जगण्याचा समान हक्क दिलेला आहे. मग आदिवासीवर अन्याय का. बरं, अजून अनेक प्रश्न खरं म्हणजे या ठिकाणी उपस्थित होतील जे कदाचित बगल देऊ शकतील या गोष्टीला. परंतु त्या काळातले नदी नाले, त्या ठिकाणी खाडी तलाव, हे कुठल्या नियमानं त्या तुम्ही सिडकोने डायरेक्ट घेतले, त्याचा मोबदला कोणाला दिला, ते खरोखरच म्हणजे निसर्गाने जो नदी प्रवाह ठरवलेला आहे, जो खाडीचा प्रवाह ठरवला आहे, तो बदलण्याचा कुठल्या अधिकार
अधिकाऱ्याला म्हणजे कुठल्या अधिकाऱ्याने ते डोकं चालवलं आणि ते बदलवलं, त्याला कुणीच ही अक्कल दिली, या सगळ्याचा खरं म्हणजे शोध घेतला पाहिजे असं मला वाटतं. कदाचित ते बोलणं तुम्हाला पटणार नसेल, परंतु एक सामान्य माणूस म्हणून आहे ना हे कळत ना, त्या काळच्या गुरुचरणी असतील, त्या सरकारी पड जमिनी असतील, या कुठल्या नियमानं तुम्ही डायरेक्ट घेतल्या. कदाचित त्या जर गावच्यासाठी राखीव ठेवल्या असतात तर गावठाण विस्ताराचा प्रश्नच उद्भवला नसता. मला ना किरणजीकडे येताना समारोप खरं म्हणजे करायचा आहे. तुम्ही या ठिकाणी सिडकोला थेट आव्हान देता की आमच्याशी चर्चा करा. ठीक आहे, म्हणजे तुमची खरोखरच तयारी आहे का सिडकोच्या अधिकाऱ्यांनी बसावं तुमच्याशी आणि तुमच्याशी वादविवाद करावा? आमची पूर्णतः तयारी आहे. कारण विविध केसेसचे रेफरन्सेस आमच्याजवळ आहेत. विविध तर्क वापरून आम्ही तसे रेफरन्सेस ॲडव्होकेट PC पाटील साहेब असतील, विकास पाटील साहेब आहेत किंवा इतर जे काही म्हणतात. आता तुम्हाला नाव मे बी आहे माहिती असेल का, प्रल्हाद कचरे नावाचे एक ॲडव्होकेट आहेत पुण्याला. ते एक टाईमला विभागीय आयुक्त होते, कलेक्टर होते. त्यांनी मागच्या आठवड्यामध्ये सिडकोचे जे काही CLSO आहेत, भूसंपादन अधिकारी, त्यांना ट्रेनिंग दिली संपादनाबद्दल. त्यांनीसुद्धा एक खंत त्यांच्याकडून व्यक्त केली का हे जे वाटाघाटी पद्धत चालली आहे हे कुठंतरी घातक दिसतं आहे शेतकऱ्यांच्या दृष्टीने, याचा तुम्ही विचार करायला पाहिजे. पण त्यांना ते कितपत गांभीर्याने सिडको घेईल ते आपल्याला माहिती नाही. आता मुळात ज्या नोटिसेस येतात आपल्याला ते लँड यूज पर्पजसाठीचं, म्हणजे जसं एक डोक्यात भरलेलं असं प्राधिकरणांच्या का बाबा कुणी आपल्या सरकारी जागेवर जर अतिक्रमण करून झोपड्या बांधल्या तर त्या तोडायच्या, बरोबर, नोटीस द्यायची, तोडायचा. तिथे कुठल्या ना कुठल्या विकासाची योजना राबवायची. लॉजिस्टिक पार्क असतील, कमर्शियल कॉम्प्लेक्सेस असतील, गृहसंकुलं असतील, मास हाऊसिंग असेल, EWS स्कीम्स असतील, विविध योजना सरकार राबवते वेगवेगळ्या प्राधिकरणातर्फे. महापालिका असेल, सिडको असेल, MMRD असेल त्यांच्यातर्फे. आता नवी मुंबईमध्ये म्हणजे पनवेल, उरण आणि ठाणे जिल्ह्यातल्या या गावांमध्ये सिडको नियोजन प्राधिकरण आहे. मग त्यांना हे आजपर्यंत त्यांच्या विवेकबुद्धीला पटलंच नाही आहे का झोपडपट्टीवाल्यांमध्ये आणि प्रकल्पग्रस्तांमध्ये फरक आहे. झोपडपट्टीवाले UP, बिहार बाहेर कुठूनही येतात, सरकारी जमीन लाटतात, झोपडे बांधतात, त्यात तुम्ही EWS स्कीममध्ये टाकता. एक तर त्यांना बेघर करता किंवा EWS स्कीममध्ये टाका, इकॉनॉमिकल विकास सेक्शन फ्लॅटमध्ये. ते काय झोपडपट्टीवाला तर ते EWS स्कीमचा तो घेऊच शकत नाही, तो भाग वेगळा विषय. तर इथे संकल्पना अशी का हे इथले स्थानिक लोक आहेत, त्यांनी तुम्ही प्रोव्हिजन ठेवली नव्हती त्यांच्या गावठाण विस्ताराची, त्यामुळं कुटुंबवाढी मुलं नाईलाजाने त्यांना आपली घरं हळूहळू पुढे वाढवत जायला लागली. त्याच्यामुळे त्यांना तुम्ही परत भाडेपट्टे, आता जी वाटाघाटीचा प्रयत्न केला, आधी 2014मध्ये क्लस्टर योजना घोषित केली कारण त्यांना जमिनीचा ताबा सोडायचा नाही आहे. क्लस्टर योजने लोकांनी विरोध केला म्हणून 2021 साली 22 साली परत GR काढला का आम्ही तुम्हाला भाडेपट्टे नियमित करू. पण आम्ही प्रकल्पग्रस्त इथले स्थानिक मूळ मालक नवी मुंबईचे असताना आम्ही भाडेपट्टे का स्वीकारायचा तुमचा, आम्हाला इथे फ्री होल्ड मालकीच पाहिजे. तर त्याच्यासाठी हा लढा आहे. त्याच्यामुळं जे वाटाघाटीचे मार्ग सिडको देते त्याला केराची टोपली इथला प्रकल्पग्रस्त दाखवतो. कारण आताचा प्रकल्पग्रस्त बदललेला आहे, प्रत्येकाला माहिती आहे कायद्याच्या तरतुदी काय आहेत त्या, आणि जुन्या जाणत्या लोकांचं पाठबळ आमच्या पाठीशी आहे. त्याच्यामुळे सिडकोने वाटाघाटी पद्धतीने आम्हाला जे ऑप्शन्स दिले ते आम्ही धुडकावून लावणार. कारण जसं विकास पाटील साहेबांनी सांगितलं का 2008-9 साली ऑलरेडी जमाबंदी आयुक्तांचा पत्र होता, लोकायुक्ताचा पत्र होता का बाबा तुम्ही नगर भूमापन करून सनद देता येण्यासाठीचा आदेश होता, त्याची अंमलबजावणी आजपर्यंत झालीच नाही आहे. मग कुठेतरी सिडकोला भीती वाटली की ह्याची अंमलबजावणी झाली तर जमिनीचा ताबा आपल्याला गावठाणाला सोडावा लागेल, म्हणून त्यांनी वाटाघाटी पद्धती करण्यासाठी क्लस्टर योजना आणली, ती हाणून पाडली. मग आता तो GR काढला का भाडेपट्टे नियमित करू. आम्ही भाडेपट्ट्याने का राहायचं, आमचीच जमीन होती, तिथे तुम्ही चुकीच्या पद्धतीने संपादन केले तर तुम्ही आधी जमीन डिनोटिफाय करून टाका, तर ताबा कब्जाप्रमाणे प्रकल्पग्रस्त त्याची मालकी मिळू शकते. हाच आमचा लढा आहे. तर त्याच्याने पण कुठे सिडको घाबरला म्हणून त्यांनी नवीन हा पिल्लू सोडला का बाबा तुम्हाला 12.5% योजना दिली म्हणून तुम्हाला गावठाण आम्हाला देता येणार नाही. त्याची चर्चा आम्ही सिडकोच्या अधिकाऱ्यांसमोर अक्रॉस द टेबल करू शकतो. त्यांना तर असेल त्यांच्यात हिंमत आणि आमच्यावर येऊन त्याची चर्चा करावी. पुढे काय करणार तुम्ही? म्हणजे ठीक आहे, आता ही चर्चेने तर प्रश्न हा वादविवादाचा विषय जो आहे त्याच्यानं समाधान फक्त होईल, पदरात काय पडणार नाही. याच्या पुढे काय जाऊन पुढं आम्ही आमचे जे काही लोकप्रतिनिधी आमदार खासदार आहेत त्यांच्याकडे ऑलरेडी पत्रव्यवहार केलेला आहे का तुम्ही विधानसभेच्या अधिवेशनामध्ये हा प्रश्न मांडा, तिथे पण आमची लढाई चालू राहील. त्याच्यानंतर आम्ही उच्च न्यायालयामध्ये ह्या आदेशाला जे सिडको क्लेम करते का 12.5% योजना हीच गावठाण योजना त्यालाही चॅलेंज करू करंजळे ग्रामसमितीच्या मार्फत. तिथे पण आम्ही कमी पडलो तर शेवटचा ऑप्शन जो असतो, हे सगळे चळवळीतले नेते लोक आहेत, रस्त्यावर उतरतील लोक. कुणाला बोलायचं आहे का प्लीज, कुणाला बोलायचं आहे का? बरं, एक गोष्ट लक्षात घ्या की बाबा प्रकल्पग्रस्तांची अतिशय ठाम भूमिका आहे. कुठल्याही परिस्थितीत जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही. 12.5% योजना म्हणजे गावठाण विस्तार नाहीच.
हा त्यांचा म्हणजे ठाम विश्वास आहे. आणि खरं म्हणजे सिडको प्रकल्पग्रस्तांची या ठिकाणी फसवणूक करत असते. इथे मला आहे ना खरोखर एक गोष्ट नमूद करावी लागेल. जर 12.5% योजना म्हणजे गावठाण विस्तार आहे, मग दिवा पाटलांनी केलेला लढा मग हा तो वायफळ होता का असं बोलायचं आहे का सिडकोला? त्यांनी जो संघर्ष केला तो संघर्ष करायची गरजच नव्हती का? सिडको जर 12.5% योजना म्हणजे फुकट देणार आहे, मग संघर्ष कशासाठी केला होता हो दिवा पाटलांनी किंवा इथल्या संबंधित तत्कालीन सर्व प्रकल्पग्रस्तांनी? म्हणजे एकतर सिडको प्रकल्पग्रस्तांची फसवणूक करते असं म्हणता येईल, किंवा या ठिकाणी इथल्या सर्व आता ही सगळी मंडळी आहेत त्यांना देखील हे पटत नाही. ह्या सगळ्या बाबतीत आता तुम्हाला काय वाटतं? खरोखरच प्रभात पर्व सातत्याने या विषयावर जागृती करत असते आणि पुढे देखील अशाच पद्धतीने प्रकल्पग्रस्तांची जागृती करण्याचा आमचा हा छोटासा प्रयत्न चालूच राहील. तुम्हाला काय वाटतं त्याबाबतची तुमची भूमिका अवश्य नोंदवा. व्हिडिओ जर्नलिस्ट यास्मिन खानसह सागर राजे, प्रभात पर्व न्यूज करता, नवी मुंबई. धन्यवाद.